आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे की जे काही महिलांना 1500 रुपये जे काही मानधन देण्यात येत आहे या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेसाठी आर्थिक सक्षमता त्यांच्यामध्ये यावी यासाठी, तर ते जे 1500 रुपये आहेत हे 1500 रुपयेची रक्कम आहे ती वाढवून या ठिकाणी 3000 रुपये देण्यात येईल असं एकनाथराव शिंदे यांनी या सभेमध्ये सांगितलेलं आहे आणि हा महिलांसाठी आनंदाचा विषय या ठिकाणी असणार आहे। लाडकी बहीण योजनेची रक्कम 3000 रुपये देऊ नाहीतर तुरुंगात जाऊ असं यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्या कारणामुळे आता ही योजना या ठिकाणी बंद पडू शकत नाही अशी परिस्थिती आहे जर एकनाथराव शिंदे यांचं सरकार इथं आलं तर। आणि नाही आलं तरी महाविकास आघाडीने सुद्धा काही घोषणा या ठिकाणी केलेल्या आहेत महिला आर्थिक सक्षमतेकरिता। तर यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर वेळ पडल्यास तुरुंगात जाईन पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही आणि लाडकी बहीण योजनेची रक्कम 3000 रुपये करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। ओके, तर यामध्ये बघा तो नेमकं डिटेल यामध्ये काय म्हणतायत, तर यामध्ये लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता शिरोळ या ठिकाणी लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। राज्यातील आमच्या लाडक्या बहिणींच्या शुभेच्छामुळेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे। ही योजना जाहीर केल्यापासून विरोधकांना पोटशूळ उठला आहे। ही योजना बंद पाडण्यासाठी काही सावत्र भाऊ न्यायालयात गेले आहेत। वेळ पडल्यास हा एकनाथ शिंदे तुरुंगात जाईल पण लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या देण्यात येणारे 1500 रुपयांचा हप्ता वाढवून या ठिकाणी 3000 रुपये करण्यात येईल असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे। हे बघा लाडक्या बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहेत अशी हे न्यूज या ठिकाणी असणार आहे। तर एकंदरीत काय विषय आहे की लाडक्या बहिणींना जे काही 1500 रुपये मिळतात ती रक्कम वाढवून या ठिकाणी 3000 रुपये करण्यात येईल आणि असं जर नाही झालं तर मी तुरुंगात जाईल असं एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। काही विरोधक आहेत कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे की एवढी मोठी रक्कम तुम्ही महिलांना देऊ शकत नाही अशा प्रकारे, पण त्यावर सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की मी त्याच्यासुद्धा अगेन्स्ट लढा देईल आणि महिलांना या ठिकाणी जे काही पैसे या ठिकाणी देण्यात येतात हे पैसे यामध्ये खंड पडू देणार नाही अशी ग्वाही एकंदरीत एकनाथराव शिंदे यांनी या ठिकाणी केलेली आहे। ओके, निवडणुका होतील, निवडणुका झाल्यानंतर काय चित्र स्पष्ट होईल आपल्यासमोर येणारच आहे। ओके, धन्यवाद, थँक्यू।